नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान पार पडलं होतं. आज या निवडणुकांचे निकाल लागत आहेत. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींसाठीची मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. या 12 जिल्हा परिषदांमध्ये राज्यातल्या अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती ज्या आहेत त्या पाहायला मिळालेल्या. मात्र प्रामुख्यानं सर्वांचंच लक्ष ज्या जिल्हा परिषदेकडे होतं, ती अर्थातच पुणे जिल्हा परिषद. कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरुवातीपासून केलेला प्रचार आणि नंतर दादांच्या अकाली जाण्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी म्हणजे इतर पक्षीयांनी न केलेला प्रचार, या सगळ्यामुळं पुणे जिल्हा परिषद ही अ, चर्चेच्या केंद्रस्थानी जी आहे ती आल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि आतापर्यंत आलेल्या कलांनुसार तरी पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निर्विवाद वर्चस्व आपल्याला मिळवताना पाहायला मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचीच एक हाती सत्ता ही पुणे जिल्हा परिषदेवर असेल अशी आतापर्यंतची तरी स्थिती आहे. आणि याच सगळ्या अनुषंगाने आपण ज्येष्ठ पत्रकार दिगंबर सर जे आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. दिगंबर दराडे सरांशी चर्चा करणार आहोत आणि या चर्चेतून नेमकी राष्ट्रवादीच्या या सगळ्या विजयाची कारणमीमांसा जी आहे ती आपण करणार आहोत. सो सर, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. आणि नमस्ते. अर्थातच अजितदादांच्या नंतरची पहिली निवडणूक आणि त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आपला बालेकिल्ला जो आहे तो जिंकताना आता विजय घोडदौड जी आहे ती त्यांची सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. काय वाटतात विजयाची कारणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या? संकेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजितदादांच्या निधनानंतर ही पहिलीच निवडणूक होती. आपण जर पाहिलं तर 15 वर्ष झालं या जिल्हा परिषदेवरती अजित पवार गटाचं आणि अजित पवारांचंच वर्चस्व आपल्याला जिल्हा परिषदेवर पाहायला मिळालेलं आहे. आणि अजित पवारांच्या निधनानंतर ही निवडणूक होत असताना लोकांच्या मनामध्ये खूप शकाकूल वातावरण आहे. लोकं खूप भावनिक झालेले आहेत आणि लोकांना अजित पवारांचं निधन हे अद्याप लोकांच्या पसनी पडलेलं नाहीये. तरी देखील जर आपण बघितलं तर राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यकर्त्याचा आणि भाजपच्या पण कार्यकर्त्यांचा ह्या निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारे उत्साह नव्हता. आपण जर पाहिलं तर आकडेवारीनुसार पाहिलं तर बारामतीमध्ये केवळ 54% मतदान झाले, की जे एवढं मतदान कधीच जिल्हा परिषदेला कमी मतदान पाहिलं नाही आपण, की जे 70% 75% अजित पवारांचं प्रत्येक वेळी आव्हान असायचं, की सर्वांनी मतदान केलं पाहिजे, सगळ्यांनी झाडून मतदानाला बाहेर पडलं पाहिजे. ग्रामीण भागातल्या जनतेला दादा आव्हान करत होते. मात्र पहिल्यांदाच असं झालं, की अजितदादांच्या निधनानंतर आज त्यांचा 13वा आहे आणि 13व्याच्या दिवशी हा जिल्हा परिषदेचा निकाल आहे. तर लोकांनी जर बघितलं तर कुठल्याही प्रकारची बूथ यंत्रणा किंवा तसा होम टू होम प्रचार जसा भाजपनी घर टू घर प्रचार एक जरी जाहीर सभा न घेतला तरी केला, तसा राष्ट्रवादीकडून तसा प्रचार झालेला पाहायला मिळाला नाही आपल्याला. आणि जी काही पत्रकं वाटली त्यामध्ये तुमचं मत म्हणजे दादांना श्रद्धांजली अशाच पद्धतीने मतदान मागितलं. आणि दुसरा जो सोशल मीडियाचा पहिल्यांदा एआयचा वापर या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने केला. दादांचे जे व्हिडिओ तयार केले, की ज्या उमेदवाराबद्दल, की "मी तुझ्याबरोबर आहे, तू लढ, माझा तुझ्यावरती विश्वास आहे." असे जे भावनिक आव्हान जे मतदाराला जे घालता येईल, तशा प्रकारचं मतदाराला आव्हान या निवडणुकीमध्ये घातल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. सोशल मीडियावर सुद्धा दादांचा एक सिंगल फोटो ब्लॅक अँड व्हाईट मधला घेऊन अजितदादांना मत म्हणजेच राष्ट्रवादीला मत, बरोबर. किंवा हीच दादांना खरी श्रद्धांजली अशा अशा याचा प्रचार सुद्धा राष्ट्रवादीकडनं झाल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्या निवडणुकांच्या अगदी सुरुवातीपासून आपण बघितलं तर भाजप फार अग्रेसिव्ह मोडमध्ये होतं, की जिल्हा परिषदेवर आपली सत्ता राखायचीच. आणि मग त्यातनं मग शरद बुट्टे पाटील जरी तिकडे गेले तरी मग इकडे राजेंद्र गावंडेंना इकडे घेऊन तो केलेला प्रचार. मात्र अजितदादांच्या जाण्यानंतर भाजपने जाहीर प्रचार टाळला. मात्र घरोघरी जात तुम्ही जसं सांगितलं तसं त्यांची प्रचार यंत्रणा ॲक्टिव्हली काम करताना आपल्याला पाहायला मिळत होती. असं भाजपबद्दल म्हटलं जातं, भाजप 24/7 इलेक्शन मोडमध्येच असणारा पक्ष आहे. हं. मात्र असं सगळं करून सुद्धा भाजपनं आपलं वर्चस्व म्हणजे का आलं नसावं पुणे जिल्हा परिषदेमध्ये? कारण तिकडे तर पुरंदरचे आमदार संजय जगताप असतील किंवा भोरचे आमदार काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटेंना घेऊन तिकडे सुद्धा एक पाय आपले मजबूत करण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपकडनं करण्यात आला होता. असं असताना सुद्धा भाजपला का पुणे जिल्हा परिषदेमध्ये किंवा पुणे जिल्ह्यातनं का नाकारलं असावं? आपण जर पाहिलं तर पुणे जिल्ह्यातल्या ज्या संस्था आहेत, बँक असेल, कात्रज दूध संघ असेल, साखर कारखाने असतील, पंचायत समित्या असतील, बाजार समित्या असतील, ह्या सर्व संस्थांवरती राष्ट्रवादी गटाचं म्हणजेच अजित पवारांचं वर्चस्व पहिल्यापासून राहिलं आहे. आणि मला असं वाटतं की भाजपने पुणे जिल्ह्यामध्ये सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला तर 100% प्रयत्न केला. मात्र
पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या आव्हानासमोर भाजपचं इथं जे प्रयत्न आहेत ते फेल ठरल्याचं पाहायला मिळतं. राज्यामध्ये जर बघितलं आपण तर आतापर्यंत राष्ट्रवादीचा सर्वाधिक अध्यक्ष व्हायचे, सत्ता यायची. पण भाजपनी जर बघितलं तर महापालिका असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, आपण जसं म्हटलं तसं मायक्रो प्लॅनिंग म्हणजे प्रत्येक मतदार, प्रत्येक घर म्हणजे बूथ पासून ते प्रत्येक मतदारापर्यंत ही जी यंत्रणा जी आपल्याला पाहायला मिळते भाजपची, ती इतकी मायक्रो लेव्हलची यंत्रणा कुठल्याही पक्षाची नसती. ती यंत्रणा त्यांनी राज्यभर संपूर्ण राबवली. परंतु अजितदादा स्वतः पुणे जिल्ह्यातले बारामतीमधले असल्यामुळं बारामतीकरांसाठी इंदापूर, दौंड या परिसरामध्ये दादांनी केलेला विकास असेल, या गोष्टी लोकांच्या मनामध्ये होत्याच. दादांचं अकाली जाणं हे देखील गोष्ट मनाला झटका लावणारी होती. त्यामुळं मला असं वाटतं, की पुणे जिल्हा परिषद राष्ट्रवादीने जिंकणं किंवा अजितदादांनी जिंकणं ही फार मोठी गोष्ट नव्हती त्यांच्यासाठी. ही ते जिंकते असतानाच पण आपण 40-45 जागा आपण घेतलेल्या आहेत आणि आता पण आपण सांगताय तसं, की 40च्या वरती 43 जागांपर्यंत आता राष्ट्रवादी काँग्रेस पोहोचलेली. पण हे कल मला वाटतं, की 45 प्लस जातील आणि संध्याकाळी निकाल जोपर्यंत सर्व जाहीर होतात तोपर्यंत अ, अ, विक्रमी जागा राष्ट्रवादी काँग्रेस यावेळेस दादांच्या शोकाकुल परिस्थितीमध्ये जिंकल असा विश्वास वाटतो. परंतु जसं तुम्ही विचारलं, की भाजपला जी हे गणित साधता आलं नाही, तर भाजपमध्ये पुरंदरमध्ये संजय जगताप भाजपमध्ये गेले. तिथं 2 जागा आलेल्या आहेत त्यांच्या. शिरूरमध्ये पण आपण बघितलं तिथं प्रदीप कंद आहेत किंवा इकडे भोरमध्येच बघितलं आपण संग्राम थोपटेंच्या मिसेस निवडून आलेल्या आहेत, की त्या जागा कधीही म्हणजे काँग्रेसच्या जागा होत्या काही, काही राष्ट्रवादीच्या जागा होत्या. बदल फक्त पक्षाचा झालेला आहे. जागांचा बदल झालेला नाही. जागा त्याच आहेत, विजय तेच आहेत. फक्त इथं काहीतरी कोण जॉईंट केलं ठरलंय असं झालेलं नाही. फक्त जिथं काँग्रेस होती तिथं भाजप आलेली एवढाच बदल झालेला आहे. निश्चितच या सगळ्या निवडणुकांमध्ये एक जी लक्षवेधी लढत होती ती अर्थात विवेक वळसे पाटील आणि अरुण हिरे ऐन वेळेला शिवसेनेमध्ये आले, त्यांना उमेदवारी मिळाली. मात्र तिथे अरुण हिरेंचा पराभव करून वळसे पाटीलच विजयी झाल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे आंबेगावच्या या सगळ्या भागामध्ये वळसे पाटीलच किंग अशी चर्चा आता सोशल मीडियावर काही सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. बरोबर आहे. कारण आपण जर बघितलं तर विवेक वळसे पाटलांना जिल्हा परिषदेचा यापूर्वीचा देखील अनुभव आहे. ते उपाध्यक्ष राहिलेले आहेत. दिलीप वळसे पाटलांचे ते पुतणे आहेत. पुणे जिल्ह्याचं राजकारण जर आपण थोडंसं बघितलं तर काही घराणी पुणे जिल्ह्यातली फिक्स आहेत, की जे एक समजा हर्षवर्धन पाटलांचं घराणं असेल, भरणेंचं घराणं असेल किंवा अजितदादांचं घराणं असेल, वळसे पाटलांचं घराणं असेल, ही जी इकडं बेगडेंचं घराणं असेल मावळमध्ये, असं संग्राम थोपटेंचं भोरमध्ये असेल, संजय जगतापांचं आणि शिवतारेंचं पुरंदरमध्ये असेल, ही घराणी ठरलेली इथं. तर ह्या घराण्याच्या आसपासचे जे उमेदवार असतात ते निश्चितपणे विजयी होतात. त्यांची सत्तेमध्ये त्यांचा वाटा असतो. त्यांच्याशिवाय सरकार स्थापन होत नाही. ह्या गोष्टी आपण वारंवार बघितलेल्या आहेत. त्यामुळं निश्चितपणे जी अटीतटीची लढाई होती तिथं विवेक वळसे पाटील जिंकले. त्यात काही दुमत नाहीये. मात्र ही जी अजितदादांची जी जाण्यानंतरची जी राष्ट्रवादीमध्ये पोकळी निर्माण झालेली आहे, तो महत्त्वाचा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. निश्चितच पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या अनुषंगानं सगळे पक्ष तयारी करत असताना अजितदादांचा अकाली जाणं हा अर्थातच राष्ट्रवादीसह सगळ्याच पक्षांसाठी धक्का होता. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा ज्या लाईनअप सभा होत्या, मुख्यमंत्र्यांनी सगळ्या सभा रद्द करून टाकल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभा घेतल्या, मात्र जी धार महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या प्रचारांना होती तशी ती पुण्यामध्ये फारशी जाणवल्याचं देखील पाहायला मिळालं नाही. याशिवाय प्रमुख सगळे पक्ष निवडणुकांच्या रिंगणामध्ये असताना सर, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांना मात्र फारशी समाधानकारक कामगिरी पुणे जिल्हा परिषदेमध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्येच एकंदरीत करता आली नाही. याची काय कारणं वाटतं? आपण जर बघितलं तर शरद पवारांचं वाढतं वय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि शरद पवारांचं आता जे साहेबांचा जो आजारपण आहे आपण बघतो मागील काही 4-5 महिन्यांमध्ये. आज सुद्धा आता पण मी इथं स्टुडिओमध्ये यायच्या अगोदरच शरद पवार आजारी आणि त्यांना रुबी हॉस्पिटल हलवलं, ती बातमी आपल्याच चॅनलला मी पाहिली. तर ही जी गोष्ट आहे, तर ही गोष्ट हा देखील फार महत्त्वाचा प्रश्न आहे, की आणि आपण जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये शिवसेना कधी एवढी नव्हती, पुणे जिल्ह्यामध्ये पण नव्हती किंवा 1-2 मतदारसंघ सोडले तर फारसा त्यांना प्रभाव पाडता आलेला नाही. आणि त्याचबरोबर जर आपण शरद पवारांचं बघितलं तर शरद पवार आणि 2 राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवार यांच्या पक्षाची जी वाढता क्रम जो फक्त आपल्याला पाहायला मिळाला तो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. त्यानंतर शरद पवारांच्या पक्षाला फारसं काही यश कुठं मिळालं नाही आपल्याला पाहायला मिळते. कारण की शेवटी निवडणूक ही बूथ, सर्वसामान्य कार्यकर्ते आणि मॅनेजमेंट, आता तर निवडणूक सर्व सोशल मॅनेजमेंटवरती सुरू आहे.
मला वाटतं कदाचित ह्या सगळ्या गोष्टीचा जर वापर आपण केला तर ही कारणं अशी दिसत आहेत की शरद पवारांच्या पक्षाला पुणे जिल्ह्यामध्ये फारसं यश प्राप्त करता आलेलं नाही. राज्यातच त्यांना फारसं यश मिळालेलं नाही. गेली 10 दिवस शरद पवार बारामतीमध्ये अजितदादांच्या निधनानंतर गोविंदबाग आणि काही वेळ सहयोगचा जो दादांचा बंगला आहे तिथं आणि काही वेळ काटेवाडीमध्ये एवढा शरद पवारांचा कार्यक्रम होता. त्यांनी देखील कुठली सभा घेतलेली नाही. आव्हानही केलेलं नाही कुठं. मला व्हिडिओ पण त्यांचे दिसले नाही की तुम्ही लोकांनी मतदान करा. कारण त्यांच्यासाठी जी आपली चर्चेची सुरुवातच आपण केली की अजितदादांच्या निधनामुळे खूप मोठा राष्ट्रवादीला ड्रॉबॅक बसलेला आहे. तसा तो शरद पवारांना देखील बसलेला आहे. दादांच्या राष्ट्रवादीकडून अजितदादांचा एक जो शेवटचा व्हिडिओ होता तो सुद्धा ज्यावेळी प्रचार संपतोय अशा काही वेळ अगोदर जाहीर करण्यात आला होता सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि दादांनी त्याच निवडणुकीमध्ये ही गावकीचं राजकारण ठरवणारी निवडणूक आहे त्यामुळं योग्य उमेदवाराला मतदान करा, राष्ट्रवादीला मतदान करा असं केलेलं आव्हान या सगळ्या भावनिक प्रचाराचा राष्ट्रवादीला फायदा झालाय. खरं सांगायचं तर तसा फारसा भावनिक प्रचाराचा फायदा राष्ट्रवादीला झालेला नाहीये. दादांचं जे काम होतं ते कामावरचीच मतं आहेत ही. दादांच्या जे सिंपत्ती जर तयार झाली असती तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे राष्ट्रवादीचे जे पॉकेट्स आहेत तिथून फार प्रमाणात मतदान झाल्याचं पाहायला मिळालं असतं. पण तशा प्रमाणात काही कुठं मतदान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं नाही. पुणे जिल्हा ही अजित पवारांचं होम ग्राउंड आहे. सातारा राष्ट्रवादीचं होम ग्राउंड आहे. त्यानंतर कोल्हापूर काही प्रमाणात होम ग्राउंड आहे. पण जसं लातूर हे काँग्रेसचं होम ग्राउंड आहे. त्या होम ग्राउंडमध्ये आपण विजय मिळवणं आणि आपलं यश मोजणं तितकंसं मला वाटतं ते योग्य नाहीये. ही राष्ट्रवादी ही पहिल्यापासूनच दादांच्याकडेच होती. राष्ट्रवादीची पुणे जिल्हा परिषद ही दादांकडेच होती आणि ती दादांनी टिकवण्यामध्ये कार्यकर्त्यांना यश आलेलं आहे आणि दादांच्या जाण्यानंतर ही निवडणूक राष्ट्रवादीने जिंकलेली आहे आणि 2-3 जागा वाढतील. याच्यापेक्षा जास्त मला असं वाटत नाही की हे होईल. तुलनेने भाजपच्या जागा आता पुणे जिल्ह्यामध्ये वाढलेल्या दिसतात. कारण हे जे आमदार होते सगळे, त्यांनी भाजप जॉइन केल्यामुळं. जिल्हा परिषदेबरोबरच पंचायत समितीमध्ये सुद्धा राष्ट्रवादीने चांगलं वर्चस्व आतापर्यंतच्या कलांनुसार तरी राखल्याचं पाहायला मिळतंय पुणे जिल्ह्यामध्ये. तिकडे मावळमध्ये तर पंचायत समितीच्या बहुतांश बऱ्यापैकी सगळ्याच जागा राष्ट्रवादीने जिंकल्या. पुरंदरमध्ये सुद्धा थोडीशी ताकद जी आहे ती त्यांची विस्तारताना पाहायला मिळते. अशा अनेक पंचायत समितींमध्ये राष्ट्रवादी वर्चस्व जे आहे ते राखताना आपल्याला पाहायला मिळते. याची नेमकी काय कारणं वाटतायत? काय राजकारण या गावकी भावकीतलं आहे? आपण ग्रामीण भागातला जर राजकारणाचा यू बघितला ना, तर हा यू-एस-पीच राष्ट्रवादी काँग्रेस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण भागामध्ये हा सर्वाधिक कार्यकर्त्यांचा आवडता पक्ष असतो. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात कारखाने असतात, बाजार समिती असतात, पंचायत समिती असते, तुमच्या बाकीच्या काही वेगवेगळ्या संस्था आहेत, त्या संस्थांशी दूध संघ असतो. हे सगळं लोकांचं रोजचं जसं बेटी-रोटी आपण म्हणतो व्यवहार, तसा हा त्या टापूमध्ये जास्त प्रमाणात असतो. त्यामुळं या ज्या गोष्टी आहेत, की राष्ट्रवादी काँग्रेसने आपण जसं म्हटलं तसं प्रत्येक तालुक्यामध्ये पंचायत समितीला यश राखलं तर निश्चितपणे राखलेलं आहे. बारामती, इंदापूर, दौंड तर हे होम ग्राउंडचे तालुके आहेत त्यांचे. त्यामुळे तिथं तर पैकीच्या पैकी जागा राष्ट्रवादी जिंकेल. जसं मावळामध्ये पण सुनील शेळकेंचं काम मोठं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पण त्यांनी ह्या जागा सगळ्या जिंकलेल्या आहेत. मला तर असं वाटतं जिथं-जिथं राष्ट्रवादीचा आमदार आहे तिथं-तिथं तर 99% जागा हा राष्ट्रवादी पंचायत समिती जिंकली यात कुठलीही शंका नाही. निश्चितच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगानं पुणे जिल्हा परिषदेमध्ये तर राष्ट्रवादी निर्विवाद वर्चस्व राखताना पाहायला मिळते. पंचायत समितीमध्ये सुद्धा पुणे जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगलं यश जे आहे ते मिळताना पाहायला मिळतंय. याच सगळ्या अनुषंगाने आपण ज्येष्ठ पत्रकार दिगंबर दराडे सर यांच्याशी चर्चा केली. या विजयामागची कारणं आणि मग भाजपने इथं का इतका मोठा प्रचार करून सुद्धा यश मिळवता आलं नाही, या सगळ्या विषयांवर जी आहे ती सखोल चर्चा केली. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, मुलाखतींसाठी, विश्लेषणांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.